राग असावरी. सारे म प ध सा सा नि ध प म प ध रे सा. सारे सारे म प ध म प ग सा. सारे म प ध ध सा सा नि ध प म प ध सा ध प म प ध म प ग जप व्यर्थ त्यास ज्ञान. व्यर्थ त्यास ज्ञान. राम कृष्ण नाही जासे उपध्वनी करता नेणे अद्वैत वाटा. उपध्वनी करता नेणे अद्वैत वाटा. उपध्वनी करता नेणे अद्वैत वाटा. राम कैसे निहोय. राम कैसे निहोय. उपध्वनी करता नेणे अद्वैत वाटा. उपध्वनी करता नेणे अद्वैत वाटा. उपध्वनी करता नेणे अद्वैत वाटा. द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान. द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान. द्वैताची उपध्वनी करता नेणे
एकरंटा नेणे अद्वैत वाटा सगुण हे ध्यान विष्णू वीणा जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे. मागच्या अभंगामध्ये साधकाला संत महिमा सांगितला. आता या अभंगात त्यांनी नामाचं महत्व आणि त्याच्या साधनेचं फळ सांगितलं, त्याच्याबद्दलचं चिंतन त्यांनी सांगितलं. मागच्या अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे असं सांगून त्यांनी नामस्मरणाचं महत्व सांगायला सुरुवात केली. त्या विषयामध्ये ज्ञानेश्वर शिरलेले आहे. आता या अभंगामध्ये म्हणतात ते विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. या अधिक मासाचा प्रमुख दैवत म्हणून विष्णू असं सांगितलं जातं. विष्णू कोण तर विष या धातूपासून विष्णू हा शब्द झाला आहे. विष म्हणजे प्रवेश करणे. जी शक्ती या चराचरात प्रविष्ट आहे, सर्वत्र व्यापून आहे, तो विष्णू. मग अशी ही महान शक्ती विष्णू राम आणि कृष्ण रूपाने सर्वत्र आहे. आणि त्याच्यावर ज्याची श्रद्धा नाही, रामकृष्णे मन नाही ज्याचे, त्याच्यावर ज्याची श्रद्धा नाही त्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. किंवा ज्ञान प्राप्त झालं तरी ते व्यर्थ ठरेल. कारण भगवत नामाच्या, विष्णू नामाच्या, रामकृष्ण नावाच्या जपाशिवाय इतर नाम व्यर्थ आहे. मागच्या अभंगामध्ये जसं अभक्त हा शब्द आला होता, तसं एक आणखीन एक थोडा वेगळा शब्द इथे माऊली वापरतात. करंटा. कोण आहे करंटा? उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय. भगवत नामाच्या तर सगळी साधन व्यर्थ आहे.
मानव जन्माला येऊन जो अद्वैत ज्ञानासाठी वाटचाल करत नाही त्याला रामकृष्ण हे कसे मिळणार, कसे प्राप्त होणार? द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. मागच्या एका अभंगामध्ये भावे विण देव न करे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा करे असं गुरुचं महत्व त्यांनी सांगितलं होतं. त्याची पुढची पायरी ते सांगतात, द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. सद्गुरूच्या कृपा आशीर्वादामुळे मनुष्याकडून नामसंकीर्तन घडू लागतं. गुरुकृपेशिवाय ज्ञान हे व्यर्थ आहे. गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान वाहू गातो क्षीण साधनांचा. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, सहज साधन गुरुकृपा जाण जीवाचे कल्याण तेणे होईल. मौली तेच सांगतायत, द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान त्या कैसे कीर्तन घडेल नामी. अद्वैत ज्ञान प्राप्तीसाठी मनुष्यानं पहिल्यांदा गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी असं मौली इथं सांगतात. म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये मौली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे. मी ज्ञानेश्वर मौली म्हणतात, मी गुरुकृपेनं श्रीहरीच्या सगुण रूपाचं ध्यान करतो आहे. त्या सगुण रूपाच्या नामपाठाने प्रपंचाचे मौन पडते. मौन म्हणजे विसर. आणि हे कशामुळे घडतं तर नामस्मरणामुळे घडतं. नाम आणि स्मरण, सगुण रूपाचं ध्यान म्हणजे नामस्मरण. आणि हा विसर नामस्मरणामुळे आपोआप होतो. मुद्दामून विसरायची गरज नाही. नामपाठ मौन प्रपंचाचे. नामस्मरण इतकं महत्वाचं आहे की ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान गुरुकृपेनं श्रीहरीचं रूप मला दिसेल आहे. ते माझ्या ध्यानी मनी समाविष्ट झालेला आहे आणि म्हणूनच माझ्या प्रपंचाचा मला पूर्णपणे विसर पडलेला आहे. इतकं हे नामस्मरण महत्वाचं आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.